मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते ब्रेकिंग न्यूज। मोटरसाइकिल चोरी करने वाले गिरोह को जेल, 31 मोटरसाइकिलें जब्त, अधवट थाना पुलिस का प्रदर्शन। जब चोपड़ा तालुका के अधवट पुलिस स्टेशन में मोटरसाइकिल चोरी की शिकायत प्राप्त हुई, तब अधवट पुलिस स्टेशन के एपीआई गणेश बुआ द्वारा जांच करने के बाद चोपड़ा तालुका से 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया। आगे की जांच करने पर यह पता चलने पर कि वे महाराष्ट्र और मध्य प्रदेश के सीमावर्ती इलाकों से मोटरसाइकिल चोरी कर रहे थे और बेच रहे थे। पुलिस नंदुरबार जिले गई और उनके साथियों को गिरफ्तार कर लिया। 5 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। 31 मोटरसाइकिलें जब्त की गई हैं। इन 31 मोटरसाइकिलों में महंगी कारों से लेकर कम कीमत वाली कारें तक शामिल हैं। अदावड़ थाने के सहायक पुलिस निरीक्षक गणेश बुआ ने बताया कि मोटरसाइकिल चोरी के और भी मामले सामने आने की संभावना है। मोर अपडेट्स के लिए देखते रहे मानव समाचार, सच के साथ। दिनांक 29/12/2023 रोजी अळद पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा दाखल झाला। 250/23/79 प्रमाणे त्याच्यात एक युनिकॉर्न काळ्या रंगाची गाडी अळद गावातून चोरी झालेली होती। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला होता। त्यात तपास केला असता गोपनीय माहिती मिळाली की सदर गाडी ही मंगरुळ गावात असं संशयित फिरत आहे। त्या अनुषंगाने मी सापळा रचून मंगरुळ गावातील आकाश दंगल भिल आणि एक राहुल भिल असे 2 मुलं आम्ही त्या गाडीसह पकडले होते आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांना चौकशी केली असता ते निष्पन्न झाले की ते आरोपी आणि त्यांचे इतर साथीदार हे महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागात असे चोरीच्या गाड्या आणून ते खेडेगावांमध्ये विक्री करत असतात आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांनी जे इतर साथीदारांचे नाव सांगितल्यावरून आम्ही नंदुरबार जिल्ह्यात जाऊन त्याचा तपास करून ते ताब्यात घेतले आणि अशा एकंदरीत त्या गुन्ह्यात 5 आरोपी आम्ही अटक करण्यात आलेले आहेत आणि एकूण त्यांच्याकडनं 31 मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहेत। त्याच्यात विशेष करून R151 एक गाडी आहे जी महागडी गाडी म्हणून ओळखली जाते। त्यात एक बुलेट, त्याच्यानंतर स्पोर्ट बाईक अपाची आहे आणि शाईन, सिटी डिलक्स, स्प्लेंडर अशा अनेक प्रकारच्या अशा 31 गाड्या त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि अजून देखील त्याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे। आता हे जे मोटरसायकल जप्त केले यांची अमाउंट एकूण मुद्देमाल किती आहे? एकूण आता हा मुद्देमाल आमचा 31 मोटरसायकलचा जप्त झालेला आहे। अंदाजित अमाउंट ही 7 लाखाच्या वरच येईल जेणेकरून, आणि बरेचसे गुन्हे मला वाटतं सेंद्रा पोलीस स्टेशन असेल, सेंद्रा सिटी, सेंद्रा ग्रामीण अशा पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत। हे आरोपी यांच्याकडनं अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे? हो, गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे साहेब।